नको रडूस ग आई. आई प्लीज थांब ग रडायचं. तुला त्रास होत येईल त्याचा. आई त्या स्वातीसाठी रडण्यापेक्षा जेवणाचं बघा. अरे जे बघताय काय? अरे दुपारनंतर मी काही खाल्लं नाहीये, मला भूक लागली आहे. स्वातीबद्दल अजून काही कळलेलं नाहीये आणि तुम्हाला जेवण सुचतंय? हो, कारण जे आहे ते मी स्वीकारलंय. आणि असं स्वातीबद्दल काय समजायचं बाकी राहिले आहे? अगं त्या साहिल सोबत मजेत असेल ती, हॉटेलमध्ये चापून चुपून जेवली असेल ती. मग आपण काय म्हणून तिच्या नावानं असं उपाशी रडत राहायचं? अहो पण तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही का? तुम्हाला जेवायचं नसेल तर नका जेवू, पण त्या नालायक मुलीसाठी मी उपाशी राहणार नाही. राहा, तुम्हाला उपाशी राहायचं असेल तर, पण मी मात्र जेवून घेणार. जास्तच खाईन मी आज. मला सांगतायत जेवण वाढायला येत नाहीत. शांत हो ग आई. नको रडूस ना आई. आई शांत हो ग प्लीज. बाबा, कोणाचा फोन होता? बाबा, स्वाती ताईचा फोन होता. तुम्ही उचललात का नाही? तिचा आपला संबंध संपलेला आहे. आपलं काही नातं नाही आता. हो, असं करून कसं चालेल? हवं तर मी बोलते तिच्याशी, तिला विचारते असं का वागलीस म्हणून. खबरदार तिला फोन करशील तर माझी शपथ आहे वंदना, सुखानं जेवू पण देत नाहीत मला. आई, बाबांनी शपथ तुला घातली आहे, मला नाही. आणि तसंही अशा शब्दांपेक्षा नाती महत्वाची असतात. आणि माझं स्वातीताईशी असलेलं नातं कधीच संपणार नाहीये. मी फोन करतेय स्वातीताईला. काय झालं? फोन लागत नाहीये. तेव्हा